नमस्कार स्मार्ट सखी. माझं नाव माधुरी नारखेडे. मी हा बिझनेस 8 वर्ष झाले करत आहे आणि याचा उद्देश असा आहे की प्रत्येक महिलांना जे गर्भपिशवीचा कॅन्सर आहे त्यापासून मुक्त करायचे आहे. हे माझं ध्येय आहे. माझा हा बिझनेस एक ध्येय पकडून केलेला आहे मी की माझ्या बहिणीला गर्भपिशवीचा कॅन्सर होता आणि ती जेव्हा एक्सपायर झाली तेव्हा मी यूट्यूबवरती गुगलवरती सर्च केले आणि डॉक्टरांना पण भेटले. तर तेव्हा मला असं लक्षात आलं की ते प्लॅस्टिकच्या पॅडमुळे आणि कपड्यामुळे गर्भपिशवीचा कॅन्सर झालेला. म्हणून मी हा निर्णय घेतला की आपल्याला सर्व महिलांपर्यंत ऑर्गॅनिक सॅनिटरी नॅपकिन पोहोचवायचे आहेत. म्हणून मी हा बिझनेस चालू केलेला आहे. माझा ऑर्गॅनिक सॅनिटरी नॅपकिनचा बिझनेस आहे. याचा मला खूप आनंद आहे की मी महिलांसोबत काम करते. मासिक पाळी म्हणजे नैसर्गिक रित्या आहे आणि त्यात लाजण्यासारखं काहीच कारण नाही. मासिक पाळीची प्रक्रिया ही स्त्रीचे शरीर गर्भधारणेवरती असते. ती मुलींच्या 12 ते 15 वर्षापर्यंत येते आणि मासिक पाळीचे दिवस हे 3ऱ्या दिवसापर्यंत ते 8व्या दिवसापर्यंत त्यांना ब्लिडिंग होऊ शकते. मासिक पाळीमध्ये आपल्याला खूप स्वच्छता घ्यावी लागते, नाहीतर इन्फेक्शन होतं. आणि मासिक पाळीमध्ये रक्तस्राव जास्त होतो आणि रक्तामध्ये जंतू म्हणजे बॅक्टेरिया जास्त असतात. त्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. जर आपण स्वच्छता नाही ठेवली तर फंगल इन्फेक्शन, दुर्गंधी वास, बॅक्टेरिया असे भरपूर आजार. माझ्या मते महिलांना कपडा हे अयोग्य आहे आणि सॅनिटरी नॅपकिन महत्त्वाचे आहेत. पण पूर्वीच्या बायका कपडा असा यूज करायचा की जुनी साडी नाहीतर मग जुना कोणता तरी एक कपडा. त्यामुळे महिलांना जास्त फंगल इन्फेक्शन, बॅक्टेरिया, कारण आपण कपडा जितका धुतला तरी तो फंगल इन्फेक्शन त्याला पकडत होतं. आधीच्या बायका मेडिकलमध्ये जाऊन पॅड मागायला लाजत होत्या म्हणून त्या कपडा यूज करत होत्या. पण सगळ्यात चांगलं बेस्ट म्हणजे पॅड वापरणे. जर तुम्हाला रोज एक माहिती पाहिजे असेल मासिक पाळीवरती तर बेल आयकॉनवरती क्लिक करा. ऑर्गॅनिक सॅनिटरी नॅपकिन पाहिजे असतील तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवरती संपर्क करा.